आज हम बघणार आहे क्लास 7th चॅप्टर नंबर 9 डायरेक्ट प्रोपोर्शन अँड द इनवर्स प्रोपोर्शन. पार्ट 2 आपला सुरू झाला आहे दिवाळीनंतर. ठीक आहे, तर त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 37 बघणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिला आहे, इफ अ 7 kg ऑनियन कॉस्ट ₹140 अँड हाऊ मच मस्ट वी पे फॉर अ 12 kg ऑनियन. काय म्हटलं आपल्याला याच्यात गिव्हनमध्ये काय करणार आपलं, तर 7 kg ऑनियन सांगितले आपल्याला, किती रुपयाला सांगितलं त्याची कॉस्ट, तर ₹140. ठीक आहे, 7 किलो कांदा हा म्हटलं आपल्याला ₹140 झालेला आहे. तर आपल्याला काढायचं आहे की 12 किलो जो कांदा होईल तो किती रुपयाचा होईल आपल्याला इथे काढायचा आहे. ठीक आहे, तर बघूया आता हे काय झालं, तर डायरेक्ट प्रोपोर्शनलचं एक एक्झाम्पल झालं. ठीक आहे, बघा कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला इक्वेशन, तर एक वेळ बघू. लेट द कॉस्ट ऑफ द 12 kg ऑनियन बी ₹X, कारण की आपल्याला व्हॅल्यू माहीत नाही, आपण त्याला अजून काय करणार, तर X अजून करणार आहे. ठीक आहे, आता द क्वांटिटी ऑफ द ऑनियन अँड देअर कॉस्ट आर देअर इन अ डायरेक्ट प्रोपोर्शन. आता जे सांगितलं आपल्याला जो क्वेश्चनमध्ये ते आपल्याला समजलं पाहिजे की त्यानं डायरेक्टली सांगितलं आपल्याला की तो डायरेक्ट प्रोपोर्शनचा एक्झाम्पल आहे ते. ठीक आहे, कारण की आपल्याला 7 किलोची सांगितली किंमत किती आहे, तर 140, आणि आपल्याला काढायची आहे फक्त काय, तर 12 किलोची किंमत काढायची आहे. ओके, बघा इक्वेशन कसं तयार करायचं आपल्याला, तर 7/140 बरोबर आहे. 7 किलो कांद्याची किंमत आपली 140 आहे, तर आपल्याला 12 किलो कांद्याची किंमत काढायची आहे, ते आपल्याला जे माहिती नाही बरोबर. तर आपण इथे काय करणार सिम्पली, तर इथे आपल्याला करायचं इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय होऊन इथे X आणि 140 मल्टिप्लाइड बाय करायचं 12ला. सरळ गोष्ट. ठीक आहे, एकदम इझी. म्हणून आपण इथे काय केलं, तर X घेतला इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये काय काय करायला सांगितलं होतं आपण ते केलं आहे. बघा फर्स्ट 7ने X, तर म्हणून आपण काय करणार नाही, म्हणजे X इक्वल टू घेणार आहे इथे. ठीक आहे, म्हणजे 140 मल्टिप्लाइड बाय करणार आपण 12ला आणि डिवायडेड बाय करणार 7ने. म्हणून आता 7 1 7 बरोबर, तर इथे आपला 7 2 40, म्हणजे आपली व्हॅल्यू काय राहिली, तर इथे 20 मल्टिप्लाइड बाय 12ची बरोबर, म्हणजे Xची व्हॅल्यू आपली झाली इथे आता 20 मल्टिप्लाय बाय 12. तर सिम्पली आता याला सॉल्व करायचं फक्त. आता जर मी इथला 0 जर कॅन्सल केला, म्हणजे 0 जर आपण काढून टाकला, तर सिम्पल काय आहे, तर 12 2 म्हटलं किती येते, तर 24 येते, आणि हा 0 इथे लावा, म्हणजे Xची व्हॅल्यू किती झाली, तर आपली 240 झाली. म्हणजे 12 kg ऑनियनची काय प्राईस झाली, तर आपली 240 येणार आहे बरोबर. सेकंड क्वेश्चन बघा, इफ ₹600 buy 15 bunches of the feed and how many will ₹1,280 buy. काय सांगितलं आपल्याला, ₹600 म्हटलं आपल्याला खाद्य समजा. ठीक आहे, काय सांगितलं आपल्याला, ₹600 म्हणते, तर तो 12 बंचेस ऑफ फीड म्हटलेला आहे. त्याकडे ₹600 तर तो 15 बंचेस घेऊ शकते फीडचे बरोबर. मग आता त्याच्याकडे जर ₹1280 असतील, तर तो किती बंचेस घेऊ शकते हे आपल्याला तिथे काढायचा. ठीक आहे, हा सुद्धा काय झाला, तर आपला फर्स्ट क्वेश्चन सारखा, म्हणजे डायरेक्ट प्रोपोर्शनचा झालेला आहे. बघा काय करणार, लेट द बंचेस ऑफ फीड अबॉथ ₹1,208. काय अजूम करणार, तर आपण त्याला X अजूम करणार आहे बरोबर. द क्वांटिटी ऑफ द फीड बॉथ अँड देअर द कॉस्ट अँड द डायरेक्ट प्रोपोर्शन एक्झाम्पल आहे. आता इथे सुद्धा आपण काय करणार, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे 600 मल्टिप्लाय बाय X आणि 15 मल्टिप्लाय 1,280 बरोबर. तर करून बघूया काय ते बघूया त्याच्यातला आन्सर. म्हणजे Xची व्हॅल्यू आपण ॲज इज ठेवली आहे, 1280 मल्टिप्लाइड बाय करणार आपण इथे 15 आणि डिवायडेड बाय जो नंबर राहिला आपला कोणता, तर तो राहिला आपला 600चा बरोबर. तर आपण इथे काय करणार, 10 कॅन्सल बरोबर. आता 15च्या टेबलमध्ये आपला 16 येते, 15 1 15 आणि 15 4 येतो आपला 60 बरोबर. म्हणजे आपली व्हॅल्यू काय राहिली, तर 1280 0 तो आपण ऑलरेडी कॅन्सल केला आहे, म्हणजे 128 डिवायडेड बाय करायचं आपल्याला 4ने बरोबर. तर आपण जर याला डिवाइड करून बघूया 128ला, 4च्या टेबलमध्ये 12 येते, किती जर येतो आपला 4 3 येतो आपला 12 बरोबर. इथे याला आपला 0, 8 येईल आपला खाली, 4च्या टेबलमध्ये 8 येतो, 4 2 8 बरोबर. म्हणजे आपला आन्सर किती आलं, तर इथे आलं 32. म्हणजे 32 बंचेस ऑफ फीड कॅन बी अबाउट ₹1,280 बरोबर आहे. चला क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय म्हटलं आपल्याला, फॉर 9 काउज 9 काउजला किती अन्न लागते म्हणते, तर
13 kg अँड 500 ग्राम म्हणजे 13.5 किलो आपल्याला काय लागते तर 13 गायींना अन्न लागते. रिक्वायर्ड एव्हरी डे काय तर रोज 13 गायीला किती अन्न लागते 13 किलो आणि 500 ग्राम एवढं अन्न लागते. इन द सेम प्रपोर्शन अँड हाऊ मच विल बी अ नीड 12 काउज. तर आपल्याला काय काढायचं आहे की 12 गायीला किती अन्न लागते आपल्याला फाइंड आउट करायचं म्हणते. ठीक आहे. ठीक आहे बघा काय ना क्वेश्चन मधला आपला लेट द फूड सप्लिमेंट रिक्वायर्ड फॉर 12 काउज. तेच आपलं फाइंड आउट करायचं म्हणून केलेलं होतं आपल्याला एक्स परफॉर्म केला. ठीक आहे. मग आता काय काय सांगितलं होतं आपल्याला तर 13 किलो 500 ग्राम भागेला गेला आपण कशाला तर 9 इक्वल टू एक्स के जी डिवायडेड बाय केला आपण त्याला 12. म्हणजे याचा करणार आपण सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन. बरोबर. ठीक आहे. म्हणजे आता क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करणार तर 13.5 बरोबर 13.5 मल्टिप्लाइड बाय करणार 12 मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे आपण याला या फॉर्ममध्ये लिहू शकतो 13.5 डिवायडेड बाय 9 इक्वल टू एक्स अपॉन 12च्या. ठीक आहे. म्हणजे इथे येणार आपला 13.5 मल्टिप्लाय बाय 12 आणि डिवायडेड बाय करायचं आपण याला 9x. बरोबर आहे. मग आता याला जर आपण कट साईड केलं तर आपला आन्सर किती येणार आहे तर ते इथे एक्सची व्हॅल्यू किती येईल तर आपली 18. म्हणजे काय येणार 12 काउजला किती अन्न लागते तर आपलं 18 किलो लागणार आहे. ठीक आहे. फोर बघा द कॉस्ट ऑफ 12 क्विंटल ऑफ सोयाबीन इज 36,000 रुपीज. हाऊ मच विल 8 क्विंटल कॉस्ट. बघा 12 क्विंटलसाठी आपल्याला 36,000 भेटतात म्हणते. ठीक आहे. तर आपल्याला 8 क्विंटलमध्ये किती रुपीज भेटेल हे आपल्याला काढायचं. ठीक आहे. तसंच याला अजून करणार आपण एक्स कारण की आपल्याला याची कॉस्ट माहीत नाही किती आहे. तर इक्वेशन तयार करून घेऊ आपण काय तर लेट द कॉस्ट ऑफ 8 क्विंटल ऑफ सोयाबीन बी एक्स. बरोबर आहे. तर आपण त्याला एक्स परफॉर्म केला. इथे 12 डिवायडेड बाय किती आलं तर आपला 36,000 कारण की 12 किलोचं आपलं प्राईस किती सांगितलं तर 36,000 सांगितलेले आहे आणि 8 क्विंटलचे आपल्याला माहीत नाही म्हणून त्याला अजून केलं 8ला. ठीक आहे. मग त्याला काय करायचं सिम्पली आपल्याला तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे इथे काय येणार 8 मल्टिप्लाय बाय 36,000 डिवायडेड बाय करणार आपण त्याला 12 आहे. तर 12च्या टोलमध्ये 36 येतो 12 3,000 येतो. बरोबर आहे. म्हणजे इथं आपला आन्सर किती येणार तर आपला 3,000 येणार. म्हणजे राहिलं काय आपलं तर 8 मल्टिप्लाय बाय 3,000 येणार. बरोबर. तर मग आता मी याला 8ला मल्टिप्लाय करणार 3नी तर माझा आन्सर किती येणार तर 8 3 येतो आपला 24 आणि 0 आपल्याला लावून द्यायचं. म्हणजे आपला आन्सर किती आलं तर 24,000. म्हणजे 8 क्विंटलची कॉस्ट किती येणार तर आपली 24,000 एवढी येणार आहे. बघा क्वेश्चन नंबर 5 का 2 मोबाईल कॉस्ट रुपीज 16,000 रुपीज अँड हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 सच मोबाईल. बघा 2 मोबाईलची किंमत आपल्याला 16,000 सांगितलेली आहे. तर आपल्याला जर 13 मोबाईल जर घ्यायचे असले तर आपल्याला टोटल पैसे किती खर्च होईल बघायचे. ठीक आहे. आता 13 मोबाईलची किंमत माहीत नाही म्हणून त्याला एक्स अज्यूम केला आपण सिम्पली. आता 2 मोबाईलची किंमत घ्यायची आपल्याला ते घेतली आपण 16,000. बरोबर. 13 मोबाईलची नाही माहीत म्हणून घेतला त्याला अज्यूम केलं एक्सने. बरोबर. मग आता इथे करत आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे आपल्याला काय लिहायचं तर इथे 13 मल्टिप्लाय बाय 16,000 डिवायडेड बाय करणार आपण त्याला 2ने. आता 2च्या टर्ममध्ये ऑलरेडी 16 येतो म्हणजे 8 म्हणजे इथं आलं आपलं 8,000. बरोबर. म्हणजे 13 मल्टिप्लाय बाय करणार मी इथे 8,000ला तर माझा आन्सर किती येते तर 104 येते. म्हणजे मी 0 काढून टाकले तर. ठीक आहे. आणि लास्टचे 30 मी इथे लावणार आहे. बरोबर आहे. म्हणजे माझा आन्सर किती येईल तर इथे म्हणजे माझा आन्सर किती आलं तर 1,00,000 माझा आन्सर येणार आहे. म्हणजे 13 मोबाईलची किंमत किती झाली तर आपली 1,04,000 येणार आहे. ठीक आहे.